2 दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी, जिथे सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक सत्ता केंद्र आहेत, त्या मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजेच MMR या क्षेत्रात सध्या राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली अशा 8 महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. एकेकाळी अविभाजित शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या पट्ट्यावर आता भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय. पण सत्ताधाऱ्यांमधील थेट संघर्ष आणि रस्ते वाहतूक कोंडींसारख्या मूलभूत नागरी समस्यांमुळे मतदार कोणाकडे कौल देणार? पारंपरिक राजकारणाचे आलेख बदलतायत. शिंदे विरुद्ध ठाकरे आणि भाजप विरुद्ध शिंदेगड या त्रिकोणी लढतीत MMR मध्ये नेमकं काय शिजतंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महानगर क्षेत्र म्हणजेच MMR नेहमीच केंद्रस्थानी राहिलंय आणि आगामी 8 महानगरपालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात अत्यंत चुरशीच्या लढतीचे मैदान बनल्यात. या क्षेत्रावर महायुतीचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा मनसुबा स्पष्ट दिसतोय. मुंबई महानगर क्षेत्राचा आवाका पाहता यात मुंबई महापालिकेसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर आणि उल्हासनगर अशा 8 महत्त्वाच्या पालिकांचा समावेश आहे. विशेषतः ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 6 महानगरपालिका असल्याने इथले निकाल संपूर्ण प्रदेशाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करणारे ठरतील. पारंपरिकरित्या या महानगरांवर अविभाजित शिवसेनेचे मोठे वर्चस्व राहिले. मुंबईत तर गेली 40 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि ठाणे शिवसेना हे समीकरण इतकं घट्ट आहे की आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या गडावर आपला मजबूत पकड ठेवला. यंदाच्या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिंदे गट यांच्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेला थेट संघर्ष. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली, जिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील सत्ता स्पर्धा शिगेला पोहोचली. कल्याण डोंबिवलीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने शिंदे गटाच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केल्यामुळे हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आणि त्यामुळे युती होण्याची शक्यता धूसर झाली. परिणामी येथे भाजप आणि शिंदे गटातच लढत होण्याची चिन्ह आहेत. तर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि मनसे यांची ताकद तुलनेने कमी झाली. ठाणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असलं तरी भाजपने त्यांना थेट आव्हान दिलंय. जुने ठाणे वगळता अन्यत्र शिंदेंचा दबदबा कायम राहील अशी शक्यता वर्तवली जाते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा बालेकिल्ल्यात किती हादरा देतो यावर लक्ष केंद्रित झालंय. दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक यांचे एकछत्री वर्चस्व आजही कायम आहे. त्यांची राजकीय निष्ठा बदलली तरी पालिकेची सत्ता त्यांच्या पक्षाकडेच राहिली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मात करण्यासाठी नाईकांनी नवी मुंबईची सूत्र हाती घेण्याची योजना आखली असून महायुतीच्या आदेशाला न जुमानता नाईक आपल्या मनसुब्याप्रमाणेच निर्णय घेतील असं चित्र आहे. वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची अनेक वर्षांची सत्ता भाजपमुळे धोक्यात आली. विधानसभा निवडणुकीत ठाकूर आणि त्यांच्या पुत्राचा झालेला पराभव आणि वाढलेल्या उत्तर भारतीय मतदारांवर भाजपची मदार यामुळे ठाकूर यांच्या पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई बनली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपने आपली ताकद वाढवली असून येथे मराठी विरुद्ध अमराठी वादाला फोडणी देऊन शिवसेना ठाकरे आणि मनसे यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तर काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचाही मीरा रोड भागात प्रभाव आहे. उल्हासनगरमध्ये देखील भाजपा आणि शिंदे गटात अंतर्गत संघर्ष आहे. या संपूर्ण सत्ता संघर्षात सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मतदार आणि त्यांचे प्रश्न. मुंबई महानगर क्षेत्रातील 8ही शहरांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नियोजनाचा बट्ट्याबोळ, अफाट वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव. वाहनांची संख्या वाढली असली तरी वर्षानुवर्ष चालणारी रस्त्यांची कामं आणि ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते यामुळे ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. घोडबंदर मार्गासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रवासाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
सत्ताधाऱ्यांनी म्हणजे जे अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे सदस्य आहेत त्यांनी या शहरांचा जो बट्ट्याबोळ केलाय त्याचा फटका निवडणुकीत नक्कीच बसू शकतो। मतदार केवळ पक्षांतर आणि गटबाजीच्या राजकारणामुळे दुर्लक्ष करून विकास आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला रोष प्रकट करतात का याची उत्सुकता या निवडणुकीच्या निकालातून दिसणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रावर महायुतीचं वर्चस्व प्रस्थापित होणार की स्थानिक समस्यांमुळे मतदार सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर मुंबई महानगर क्षेत्रातील 8 महापालिकांच्या निवडणुका हे केवळ सत्तेचं गणित नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारं मोठं युद्ध आहे। एकीकडे भाजपा आणि शिंदे गट यांच्यात अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे नाईक, ठाकूर, आव्हाड यांसारख्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या आदेशाला थेट आव्हान दिले। पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे स्थानिक नेत्यांचा दबदबा मोठा की नागरी समस्यांनी त्रस्त झालेल्या मतदारांचा रोष निर्णायक ठरणार। वाहतूक कोंडी, खड्डे आणि नियोजनाचा अभाव या सगळ्याचा फटका कोणाला बसणार? मुंबई महानगर क्षेत्रात सत्ता कोणाची येणार याचा निर्णय केवळ पक्ष आणि नेते नव्हे तर विकास या एका शब्दाभोवती फिरणाऱ्या मतदारांच्या हातात असेल। MMRची ही राजकीय उलथापालथ आणि आगामी निकाल यावर आमचं लक्ष कायम राहील। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।